नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण बुद्धाचा धम्मोपदेश, प्रथम प्रवचन कुणाला करावं, धम्मोपदेश कुणाला करावं, हा आपण कालच्या भागामध्ये सुरुवात केली आहे. आज आपण पाहणार आहोत की ते 5 परिव्राजक आणि बुद्ध जेव्हा भेटलेत तर त्यावेळेस धम्मोपदेश करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये चर्चा झाली. त्या 5 परिव्राजकांनी बुद्धाला विचारलं, काय तुम्ही तपश्चर्या अजूनही करतात? काय तुम्ही वैराग्याच्या ज्या साधना आहेत त्या तुम्ही अजूनही करत आहात? तर बुद्धाने सांगितलं की नाही, मी आता ती तपश्चर्या, तो आत्मक्लेश, ते शरीराला त्रास देणे हे सोडून दिलं आहे. उपाशी राहणे, उपवास करणे हे मी सोडून दिलं आहे. तर मी आता एक नवीन मार्ग शोधून काढला आहे, जो माझा मध्यम मार्ग आहे. बुद्ध त्यांना सांगतात की जीवनाची अशी आत्यंतिक 2 टोके आहेत, 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणतो, एक वर्ग म्हणतो की खा प्या मजा करा. उद्या आपण मरणारच आहोत, उद्याचं आपण काय पाहिलं, आजच जे काही असेल ते करून घ्या. काही अकुशल नाही आणि काही कुशल नाही, काही वाईट नाही, काही चांगलं नाही, मौज मजा करून घ्या. काही घेणं देणं नाही. खा प्या मजा करा, मनोरंजन करा, काही एक दुसरं करायचं काम नाही. ही एक टोकाची भूमिका घेणारी लोक आहेत. ही एक जीवनाची अवस्था आहे ज्यामध्ये लोक टोकाने मौज मजा करतात, अत्यंत मौज मजेमध्ये गुरफटून जातात. दुसरा एक भाग आहे, दुसरे एक जीवनाची अवस्था आहे, दुसरं एक जीवनाचं टोक आहे की असं काही करू नका. स्वतःच्या शरीराला त्रास द्या, उपवास तापास करा, स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारा, स्वतःच्या गरजा पूर्ण करू नका. स्वतःच्या शरीराला त्रास दिल्याने मोक्षप्राप्ती होते. अनेक प्रकारचे उपवास, अनेक प्रकारचे तप करा. आत्मक्लेशाचा मार्ग, तपश्चर्याचा मार्ग ते स्वीकारतात. स्वतःच्या शरीराला त्रास देतात. नैसर्गिक गरजा, आवश्यक गरजासुद्धा ते पूर्ण करत नाहीत, भागवत नाहीत. तर हा एक दुसरा टोकाचा मार्ग. बुद्ध म्हणतात हे दोन्हीही टोकाचे मार्ग चुकीचे आहेत. तुम्ही अतिरेक केला तर तोही चुकीचा आहे, आणि तुम्ही स्वतःला जाळलं, स्वतःच्या स्वाभाविक नैसर्गिक गरजा ज्या आवश्यक आहेत तेही पूर्ण जर केल्या नाही तर तेही चुकीचं आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्याकरता, सुखाचा मार्ग शोधण्याकरता, सुख प्राप्त करण्याकरता आवश्यक त्या गरजांची पूर्तता केलीच पाहिजे. तुम्हाला शरीर हे निरोगी जर ठेवायचं असेल तर आवश्यक त्या शारीरिक गरजा तुम्ही पूर्ण केल्याच पाहिजे. नैसर्गिक गरजा तुम्ही पूर्ण केल्याच पाहिजे. तुम्ही चांगला आहार घेतलाच पाहिजे. तुमच्या शरीराला निरोगी ठेवलंच पाहिजे. अन्यथा तुमचं मन निरोगी राहणार नाही, सदृढ राहणार नाही. आणि जर तुमचं मन निरोगी नसलं, सुदृढ नसलं तर तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकणार नाही, तुम्ही सुखी राहू शकणार नाही, तुम्ही समस्यांशी संघर्ष करू शकणार नाही, तुम्ही तुमच्या समस्यांवर विजय मिळवू शकणार नाही. म्हणून तुम्ही आवश्यक त्या नैसर्गिक गरजा भागवल्याच पाहिजे. शरीराला निरोगी ठेवलं पाहिजे. तुम्ही स्वतःला कुंटून स्वतःला झिजवून स्वतःच्या इच्छा आकांक्षा मारून जगलं नाही पाहिजे. नैसर्गिक आणि आवश्यक गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजे, अन्यथा तुम्ही काहीही प्राप्त करू शकणार नाही. आणि नैसर्गिक आवश्यक त्या गरजा पूर्ण करत असताना मनाचे विकार, मलिनता निर्माण होत नाही. म्हणून माझा जो मार्ग आहे तो मध्यम मार्ग आहे. तो दोन्हीही या टोकाच्या मार्गातला मध्यम आहे. तो म्हणतो की आवश्यक त्या गरजा ज्या आहेत ते तुम्ही पूर्ण केल्याच पाहिजे. जीवनाच्या स्वाभाविक गरजा तुम्ही पूर्ण केल्याच पाहिजे. शरीराचं आरोग्य तुम्ही सांभाळलंच पाहिजे. तुम्ही स्वतःच्या शारीरिक गरजा, स्वतःच्या मनाच्या इच्छा आकांक्षा ज्या आवश्यक आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे. नैसर्गिक गरजा तुम्ही पूर्ण केल्याच पाहिजे. अन्यथा काय होईल की जर तुमचं शरीरच निरोगी नाही आहे तर तुमचं मन निरोगी राहणार नाही. ज्या गरजा तुम्हाला अतिशय आवश्यक आहे, कारण बुद्धाने उर्वेलाच्या जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना हे स्वतःच्या अनुभवाने शोधलं होतं. स्वतःच्या अनुभवातून त्यांना हे समजलं होतं की केवळ शरीराला त्रास देऊन आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही, दुःखमुक्त होऊ शकत नाही. परंतु त्यावेळेची जी विचार प्रवाह होता
जी विचारधारा होती त्यावेळेस ज्या पद्धतीने लोक तपश्चर्या करायचे ते अशी होती की स्वतःच्या शरीराला त्रास द्या, तपश्चर्या करा, आत्मक्लेश, खूप कठोर तपश्चर्या करा, अत्यांतिक टोकाची तपश्चर्या. परंतु त्यामुळे त्यांना सुख प्राप्त होत नव्हतं, दुःखमुक्त ते लोक होत नव्हते. त्यांचं मन विषयासक्तीतून, वासनेतून, विकारातून मुक्त होत नव्हतं. आणि बुद्ध म्हणतात की जोपर्यंत तुमचं मन वासना, कामविकार, तृष्णा, मनाची मलिनता यामधून मुक्त होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही, दुःखमुक्त होऊ शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की ही दोन्हीही टोकाच्या ज्या भूमिका आहेत, ह्या दोन्हीही टोकाच्या भूमिका आपण टाळल्या पाहिजे. मग परिव्राजकांनी म्हटलं की ठीक आहे, आम्ही ह्या दोन्ही ज्या टोकाच्या भूमिका आहेत ह्या आम्ही सोडायला तयार आहोत, परंतु तुमचा मध्यम मार्ग काय आहे तो आम्हाला सांगा. त्यांनी याचना केली की तुमचा जो मध्यम मार्ग आहे काय आहेत, त्याचे विचार काय आहेत, त्याचा सार काय आहे ते आम्हाला सांगा. बुद्धाला याचना केल्यानंतर बुद्ध म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, परंतु तो धम्म, तो मार्ग सांगण्यापूर्वी काही अटी व शर्ती आहेत. अटी व शर्ती या उद्देशाने की त्यांना तो धम्म समजावा, त्यांना त्या धम्माचा लाभ व्हावा. म्हणून त्यांनी सांगितले की तुम्हाला काही बाबींकडे लक्ष द्यावं लागेल, काही बाबी तुम्हाला पाळाव्या लागतील. मग त्या कोणत्या? तर बुद्धाने सांगितलं की 3 महत्त्वाच्या बाबी, 3 महत्त्वाच्या गोष्टी, 3 महत्त्वाच्या अटी आपण पाहिल्या पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. काय? मी जो मध्यम मार्ग, मध्यमा पटिपदा, मध्यम मार्ग जो तुम्हाला सांगणार आहे त्याच्या प्रमुख 3 बाबी आहेत. तो धम्म स्वीकारण्या अगोदर तुम्हाला त्या पाळायच्या आहेत किंवा धम्म स्वीकारण्या अगोदर तुम्हाला त्या सोडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, समजून घ्यावा लागतील, जेणेकरून मी जो धम्म सांगेल त्याचा लाभ तुम्हाला होईल. त्यामधली पहिली बाब, ईश्वर आणि आत्मा याचा माझ्या धम्माशी काही एक संबंध नाही आहे. अर्थात जर तुम्ही ईश्वर आणि आत्मा या धम्मामध्ये, या मार्गामध्ये जर आणला तर तुम्हाला काही एक प्राप्त होणार नाही, तुमचा वेळ वाया जाईल, तुम्हाला काही एक समजणार नाही, माझाही वेळ वाया जाईल, तुमचाही वेळ वाया जाईल, सर्व व्यर्थ होईल. म्हणून ईश्वर आणि आत्मा याचा माझ्या तत्त्वज्ञानाशी, माझ्या मार्गाशी, माझ्या धम्माशी काही एक संबंध नाही. म्हणून ते तुम्ही मध्ये आणायचं नाही. दुसरा एक विचार की माझ्या धम्माचा कर्मकांडाशी काही एक संबंध नाही. बुद्धाच्या त्या काळामध्ये लोक कर्मकांडामध्ये एवढे गळून गेले होते, जप तप, कर्मकांड, यज्ञ याग एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक करायचे आणि लोकांचा हा एक समज होता की त्यामधूनच स्वर्गप्राप्ती होते, मोक्षप्राप्ती होते, दुःखमुक्ती होते, स्वर्गप्राप्ती होते, सुखप्राप्ती होते, असा एक लोकांचा खूप मोठा समज होता की कर्मकांड केल्याने सर्व काही प्राप्त होते, यज्ञ याग केल्याने सर्व काही प्राप्त होते. परंतु तसं काहीही होत नव्हतं. बुद्ध म्हणतात की मी जो धम्म तुम्हाला सांगणार आहे याला कर्मकांडापासून दूर ठेवा, कर्मकांडाशी याचा काही एक संबंध नाही, कर्मकांड करू नका. जर तुम्ही कर्मकांड करत असाल तर माझ्या धम्माचा लाभ तुम्हाला होणार नाही, काही एक फायदा होणार नाही. कर्मकांड काय आहे? ज्याचा काही एक वैज्ञानिक आधार नसतो, मानव कल्याणाशी त्याचा काही एक संबंध नाही, जे केवळ एक काल्पनिक आहे आणि केवळ जो कर्मकांड करून घेतो त्याला लाभ पोचवणार आहे, असं हे कर्मकांड तुम्ही करू नका, त्याचा माझ्या धम्माशी काही एक संबंध नाही. तिसरी एक महत्त्वाची बाब की मृत्यूनंतर काय होते, मरण झाल्यानंतर मृत्यूनंतर काय होईल याचा माझ्या धम्माशी काही एक संबंध नाही. म्हणून मृत्यू झाल्यानंतर काय होईल, आमचं भविष्यात काय होईल, आम्ही आता काय करावं की जेणेकरून मृत्यू झाल्यानंतर आम्ही सुखी होईल. बुद्ध म्हणतात की माझा जो धम्मा आहे तो जिवंतपणीच सुख किंवा दुःख याला नष्ट करणारा, याला समजवणारा धम्म आहे, वास्तविक आहे, संदिठ्ठिको, सांदृष्टिक आहे, वास्तविक आहे, काल्पनिक नाही.
म्हणून मृत्यूनंतर काय होते, किंवा तुम्हाला धम्म शिकवल्यानंतर मग आता केव्हा फळं मिळतील, अकालिको, आता काम करा, आता शुभकर्म करा, आता प्रज्ञेचा अभ्यास करा आणि आत्ताच फळ घ्या. म्हणून बुद्ध म्हणतात की मृत्यूनंतर काय होते याचा माझ्या धम्माशी काही एक संबंध नाही आहे. बुद्धांनी ह्या 3 बाबी का सांगितल्या? ईश्वर आणि आत्मा याच्याशी संबंध नाही, मृत्यूनंतर काय होते याच्याशी संबंध नाही, आणि कर्मकांडाशी काही संबंध नाही. अर्थात बुद्धाच्या काळामध्ये, आजपासून 2,500-3 हजार वर्षापूर्वीच्या काळामध्ये ह्या 3ही गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत्या की 90% लोक, 95% लोक याच्यामध्ये वाहून गेले होते, आणि हेच दुःखमुक्तीचं साधन आहे असं त्यांना सांगण्यात आलं होतं. आणि बुद्धाचा जो धम्म आहे हा या 3ही गोष्टींच्या विरुद्ध आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि ह्या 3 गोष्टी जर तुम्ही याच्यामध्ये जर जोडल्या, मिक्स केल्या, मिश्रित केल्या, ह्या अर्ध्या आणि त्या अर्ध्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याने काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून मी वारंवार म्हणत आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला तो शुद्ध धम्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञा आपल्याला लक्षात ठेवूनच धम्म पालन करायचं आहे. 22 प्रतिज्ञांमध्ये जे काही तत्त्व बाबासाहेबांनी सांगितले आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. ते फिल्टर्ड आहे. जसं आपल्या घरी आरो फिल्टर हे पाणी शुद्ध करण्याकरता, तसंच 22 प्रतिज्ञा हे फिल्टर्ड आहे. ते लावूनच आपण बुद्धाचा धम्म स्वीकारायचा आहे. अन्यथा जर ह्या चुकीच्या संकल्पना आणि बुद्धाचं तत्त्वज्ञान जर तुम्ही मिक्स करत असाल, ते पण करत असाल, हे पण करत असाल, तर तुम्हाला काही एक लाभ होणार नाही. म्हणून आपल्याला बुद्धाचा धम्म स्वीकारत असताना, त्याचा अभ्यास करत असताना, आचरण करत असताना, धम्म म्हणजे धम्म, ईश्वर आणि आत्मा, कर्मकांड, मृत्यूनंतर काय होते, भविष्यात आम्हाला काय होईल, आमचं भविष्य काय राहील, ह्या सर्व गोष्टी त्याग करून तुम्हाला बुद्धाचा धम्म स्वीकारावा लागेल. तरच तुम्हाला त्या धम्माचा लाभ होईल, तुम्हाला तुमचं दुःख दूर करण्याकरता त्याचा उपयोग करता येईल. असा हा शुद्ध धम्म आहे. बुद्धाला माहिती होतं की हे 5ही परिभाजक त्यामध्ये गुंतलेले आहेत. म्हणून बुद्ध म्हणतात की तुम्हाला हे सांभाळावं लागेल, तुम्हाला ह्या गोष्टीचा त्याग करावा लागेल, अन्यथा काय होईल, तुम्हाला काही लाभ होणार नाही. आणि बघा, तुम्ही जर हे करण्यास तयार असाल तर मग मी तुम्हाला धम्म सांगतो, माझा मध्यम मार्ग काय आहे ते सांगतो, तुम्ही ठरवा. बुद्धाने हे वैचारिक स्वातंत्र्य सर्वांना दिलेलं आहे की तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला ह्या गोष्टींपासून वेगळं राहावं लागेल, ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये येऊ द्यावे लागतील नाही. जर तुम्ही ह्या याच्यामध्ये मिक्स केल्या तर तुम्हाला काही एक फायदा होणार नाही. आणि तुम्ही जर तयार असाल तर मग मी तुम्हाला हा धम्म सांगण्यास तयार आहे. त्याने तुमचाही लाभ होईल, माझाही लाभ होईल, वेळेचा सदुपयोग होईल. म्हणून मित्रांनो, आजच्या या काळामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आपण नेहमी शरणते गाथा म्हणतो, नथी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगल. काय आहे या गाथेचा अर्थ? की जर खरोखर मी बुद्धाला शरण जातो, नथी मे, मी अन्य कुणालाही शरण जात नाही, बुद्धो मे शरणं वरं, बुद्धाला शरण जातो, बुद्धाला स्वीकारतो, बुद्धाचे गुण स्वीकारतो, बुद्धाचं ज्ञान स्वीकारतो, बुद्धाचा मार्ग अनुसरतो, बुद्धाने शिकवलेलं ज्ञान आचरणात आणतो. एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगल, तरच माझं मंगल होईल, तरच माझं कल्याण होईल, हे आपण म्हणत असतो. बुद्धाचा धम्म जर शुद्ध स्वरूपात स्वीकारला तरच मंगल होईल. मिक्स केलं, दुसऱ्या काही बाबी चुकीच्या गोष्टी याच्यात जर आणल्यात तर तुमची श्रद्धा ही शुद्ध श्रद्धा नाही आहे, तुमचा विश्वास पूर्ण विश्वास नाही आहे, आणि म्हणून मग तुम्हाला काही एक प्राप्त होणार नाही. हे गांभीर्याने लक्षात घेऊन तुम्हाला बुद्धाचा धम्म आचरणात आणायचा आहे. बुद्धाच्या धम्माला ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत, ज्या करू नका असं बुद्धाने सांगितलं, ज्या 22 प्रतिज्ञांमध्ये दिल्या आहे की ह्या गोष्टी तुम्ही टाळा, त्या जर तुम्ही त्यागल्या, त्या सोडून दिल्या, आणि मग जर तुम्ही शुद्ध मनाने, श्रद्धापूर्वक, विश्वासाने जर बुद्धाचा धम्म स्वीकारला तर निश्चितच तुम्हाला लाभ होईल,
तुम्ही तुमचे दुःख दूर करू शकता. तुम्हाला त्याचा खूप चांगला उपयोग होईल. आपणा सर्वांचं मंगल हो. आपण सर्व विद्वान आहात, समजदार आहात, हे आपण समजून घेऊया आणि स्वतःचं मंगल करूया. धन्यवाद.